आपण प्राणी वर्गीकरण पाहत आहोत. यामध्ये आता उर्वरित भाग बघू आपण प्राणी वर्गीकरणाचा. उपसंघ मॅन्डिबुलाटा. यामध्ये मॅन्डिबुलाटा म्हणजे हनोटीसारखे हाड असतं. यांचे 4 वर्गामध्ये वर्गीकरण केलं आहे. एक आहे क्रिस्टेयासी. क्रिस्टी म्हणजे काय? कठीण कवच. पाण्यात राहणारे, गिल्सद्वारे श्वसन करणारे, पायांच्या किती 5 जोड्या असणारे, तसेच अँटिनाच्या 2 जोड्या आणि संयुक्त नेत्र असणारे सजीव असतात. याच्यामध्ये एक्झाम्पल येतं बघा. क्रिस्टेयासीमध्ये पॅलिओमॉन, झिंगे, ॲस्कॅटस, कॅन्सर आणि डॉब्झिया. आता किलोपोडामध्ये बघा, यांनाच आपण सेंटिपेड्स असं म्हणतो. शरीर, डोके आणि उदर यामध्ये विभागलेलं असतं. प्रतिवलय पायाची एक जोड, साधे डोळे, मांसपेशी व विषारी आर्थ्रोपोडा म्हणून ओळखलं जातं. जसं एक्झाम्पल आहे याचा स्कोलोपेंड्रा. किलोपोडाचं एक्झाम्पल काय? स्कोलोपेंड्रा. डिप्लोपोडा यांनाच आपण मिलीपेड्स असंही म्हणतो. प्रतिवलय पायाच्या 2 जोड्या, शरीराचे डोके, वक्ष, उदर यामध्ये विभाजन झालेलं असतं. डोळे नसतात त्यांना. शाकभक्षी, विषारी नसलेला आर्थ्रोपोडा. जसं एक्झाम्पल आहे तर डिप्लोपोडाचं जलस. जलस काय आहे? विषारी नसलेला प्राणी आहे. आता पाहूया इन्सेक्टा. वर्ग इन्सेक्टा. याच्यामध्ये 6 पाय असतात. यांचे शरीर कसे? डोके, वक्ष, उदर असे विभागलेले असतं. अँटिनाची एक जोडी, संयुक्त डोळा असतो. पाण्याच्या 3 जोड्या, रक्तातील रंगद्रव्ये नसतात. उत्सर्जनासाठी मॉल्फिजियन नलिका तर श्वसनासाठी श्वसन नलिका असते. यामध्ये एक्झाम्पल आहे फुलपाखरू, घरमाशी, मधमाशी, उवा, डास, नाकतोडा येतं, ठेकून, गांधील माशी, झुरळ येतं, सिकाडा किडा येतो. ओके. जगात सर्वात जास्त संख्या कीटकांची आहे, त्यामुळे वर्गीकरणात सर्वात कठीण वर्गीकरण हे कीटकांचं असतं. इन्सेक्टा हा वर्ग असून या वर्गाचे आणखी जवळपास 31 गणांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. यातले महत्त्वाचे गण बघू आपण. ब्लाटोडी, ज्यामध्ये झुरळ येतं कीटक. कॅलिप्टेरा. कॅलिप्टेरामध्ये भोवरी, भुंगा येतं. कोलेम्बोला, स्प्रिंग टेल येतं यामध्ये. डर्माप्टेरा म्हणलं तर इयर विंग्स आणि डिप्टेरा म्हणलं तर माशी येतं. हॅमॅप्टेरामध्ये मुंगी, मध, माशी. लेबिटोपेरामध्ये फुलपाखरू, पतंग. थॅसनोप्टेरामध्ये सिल्वरफिश येते. ॲम्बिप्टेरामध्ये वेब स्पिनर. हेमिप्टेरामध्ये हॉपर, सिकाडा, ढेकून, मावा येतं. आपण संघ आर्थ्रोपोडामधले एक्झाम्पल एकदा पाहून घ्या बघा इमेजद्वारे, म्हणजे आपल्या लक्षामध्ये राहील. हे सर्व एक्झाम्पल्स आहेत आर्थ्रोपोडाचे. ओके. घरमाशी, फुलपाखरू, गांधील माशी, वॉटर स्टायडर, सिल्वरफिश, नाकतोडा, ड्रॅगनोफ्लाय, स्कॅब बीटल आणि मेफ्लाय. ओके. हे सगळे आर्थ्रोपोडामध्ये येतं. आता आपण संघ मोलुस्का बघणार आहोत. यामध्ये काय काय येतं? गोगलगाय, शंख आणि शिपले, ऑक्टोपस पण येतं मोलुस्कामध्ये आणि स्क्विड पण येतं. ओके. संघ मोलुस्का जास्तीत जास्त प्राणी हे जलचर असतात. यामधले शरीर हे अखंड मृदू कवचाचं आच्छादलेलं असतं. हे प्राणी 3 स्तरीय द्विपासममिती असते, परंतु पायला हा प्राणी असममित आहे यामध्ये आलेलं. आणि यांच्या शरीराचे 3 भाग पडलेले आहेत. मोलुस्काचे 3 भाग पडले. उपभागामध्ये डोके येतं, ज्ञानेंद्रिय. पृष्ठभागामध्ये पचनसंस्थेचा भाग येतो. पृष्ठभाग म्हणलं तर प्रचलनासाठी स्नायुमय पाय. मोलुस्का ही संज्ञा जॉन स्टोन यांनी दिली आहे. मोलुस्कसच्या अभ्यासाला मॅल्कॉलॉजी असं म्हणतात, तर यांच्या कवचाच्या अभ्यासाला कॉर्कोलॉजी असं म्हणतात. ओके. कवचाच्या अभ्यासाला कॉन्कोलॉजी असं म्हणतात. प्राणीसृष्टीतील हा दुसरा सर्वात मोठा संघ येतो मोलुस्का. हे प्राणी जलचर पण असतात आणि भूचर पण असतात. शरीर कसं असतं यांचं? वलयीकृत नसतं. डोके, आंतरिंद्रिय व पाय असे विभागले असते. बाह्य आवरण म्हणजे शेल हे कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलेलं असतं. श्वसनासाठी कल्ले, टेनिडिया व उत्सर्जनासाठी मेटानेफ्रिडिया, मोजानस अवयव असतात. यांचे वर्गीकरण 6 वर्गामध्ये करण्यात आले आहे. मोनोप्लॅकोफोरा. वर्ग मोनोप्लॅकोफोरामध्ये एकेरी बाह्यवरण असतं. खाऱ्या पाण्यात राहणारे असतात. शरीरावर कसं असतं? वलय असतं. यांना डोळे आणि तंतुके नसतात. निओपिलिना येतं. मोनोप्लॅकोफोरामध्ये काय येतं? निओपिलिना याला येते. याला आपण ॲनिलिडा व मोलुस्का यांना जोडणारा दुवा म्हणतो. ॲनिलिडा आणि मोलुस्कांना जोडणारा दुवा कोण आहे मग? निओपॅलिना गॅलिएथी. ओके. यांना जोडणारा दुवा असून महत्त्वाचा जिवंत जीवाश्मसुद्धा आहे. वर्ग ॲम्फिफिरा आणि कॅलिकोफोरामध्ये बघा, चेतापुंजाच्या 2 जोड्या चेतासंस्थेला शिडीसारखे आकार देतात. खाऱ्या पाण्यामध्ये राहतात. जास्त बाह्य आवरण असणारे कायटॉन 8 स्केलेटॉन प्लेट्स असते यामध्ये. वर्ग गॅस्ट्रोपोडामध्ये बघा, आता गॅस्ट्रो म्हणजे पोट आणि पोडा म्हणजे जोडलेले पाय, पोटाला जोडलेले पाय. ओके. डोळे, तंतुके, डोके असतं. तसेच एकेरी शेल गुंडाळलेली असल्यामुळे शरीर कसं असतं? असममित असतं. जसं की पायला एक्झाम्पल येतं गोड्या पाण्यातलं. हेलिक्स ॲप्लिसिया, सी हेअर म्हणतात त्याला. हेलिक्सला नाही का गार्डन स्नेल असं म्हणतात. लायमॅक्सला स्लग म्हणतात. यांच्यामध्ये शेल अब्सेंट असतो आणि डोरीस पण येते एक्झाम्पल. आता पेलेसॉयपोडामध्ये बघा, आता बायवालिया असंही म्हणतात त्याला. 2 शेल असतात. गोड किंवा खाऱ्या पाण्यामध्ये असतं.
यामध्ये एक्झाम्पल आहे युनिओ, मायटिलस, टेरिडो, ऑयस्टर. ओके. वर्ग स्कॅपोफोडामध्ये बघा जहाजाच्या आकाराचे पाय सर्वच खाऱ्या पाण्यामध्ये राहतात, जसं की डेंटॅलियम. आता सिपॅलोफोडामध्ये बघा यांच्यामध्ये पृष्ठवंशी सजीवांचे डोळे असतात. शेल ही अंतर्गत असते किंवा नसतेच. ऑक्टोपस शेल अपसेंट सेपिया 10 पाय असून अंतर्गत शेल असतात. लोलिगो सर्वात मोठा आणि सर्वात बुद्धिवान अस्पृष्ठवंशीय प्राणी. भक्षकापासून वाचण्यासाठी ऑक्टोपस, सेपिया, लोलिगो ही कळीनाळी शाई स्रवतात. संघ इकॅनोडर्माटा बघा आता. इकॅनो म्हणजे काय असतं? काटे. डर्मा म्हणजे त्वचा, त्वचेवरती काटे असणारे म्हणजे इकॅनोडर्माटा. नावामध्ये दर्शवल्याप्रमाणेच प्राणी काटेरी कवचाची कॅल्शियम कार्बोनेटचे कडक कवच असतं. सागरी प्राणी 3 स्तरीय, एकलिंगी, अरीय, सममित, अखंडित शरीर असे असतात. विकसित देहगुहा असते. हे प्राणी यांचे अन्न विशेष अशा जल अभिसरण व्यवस्थेतून मिळवत असतात. हालचालीसाठी नलिकापात, प्रचलनासाठी ट्यूब फ्यूट असतं आणि यांच्यामध्ये पुनरुत्पादन म्हणजे रिजनरेशन क्षमता असते. यांच्यामध्ये उत्सर्जन संस्था नसते. हे अमिबासारखे उत्सर्जन करतात. वर्ग ॲस्टिरोडी शरीराबाहेर अन्नाचे पचन करतात. सी स्टार, स्टारफिश. वर्ग अफ्युरेडी मुख समोरच्या बाजूस असतं तर गुदद्वार नसतं यांच्यामध्ये. बिटल स्टार एक्झाम्पल. इकायनोडी मेजारज्जूद्वारे हालचाल होते. सी आर्चिन आणि सँड डॉलर येतं. होलोथुरोडीमध्ये बाहू नसतात पण तंतुके असतात, जसं की सी कुकुंबर. वर्ग क्रिनाइडीमध्ये मुखमार्गी असतं, 5 बाहू असतात. सी लिली येतं एक्झाम्पल. फिदर स्टार. हेमिकार्डाटामध्ये बिळे करून राहणारा समुद्रातील प्राणी. यांच्यामध्ये फक्त भ्रूण अवस्थेमध्ये पृष्ठरज्जूचे अस्तित्व असतं. शरीर मृदू, अखंडित, त्रिस्तरीय, द्विपाद सममित प्राणी. यांना पृष्ठवंशीय, अपृष्ठवंशीय पाण्यातील दुवा कोणाला म्हणतात तर हेमिकार्डाटाला. यांचे शरीर सोंड, गळपट्टी व प्रकांड ट्रंक असं विभागलं असतं. श्वसनासाठी कल्लाविदर असते. हे लैंगिक प्रजनन करतात. बॅलॅनोग्लॉसम याचे एक्झाम्पल. हेमिकार्डाटाचं एक्झाम्पल काय? बॅलॅनोग्लॉसम. याला सोंडेच्या भागात पृष्ठरज्जू असतो. सायक्लोसॉसम. ओके. आता संघ टेनोफोरा बघू. हा लहान संघ आहे. यामध्ये फक्त 100पेक्षा कमी जाती येतात. टेनोफेरा हे रंगबेरंगी असून जेलीफिशसारखा पारदर्शक प्राणी येतो. यांनाच आपण सी वॉलनट, सी गुजबेरी असेही म्हणतो. हे खाऱ्या पाण्याच्या आढळणारे अरीय सममित प्राणी आहेत. दुहेरी आवरण असतं, मेंदू नसतो. प्लुरोब्रॅक्रिया यांनाच कॉम जेली असंही म्हणतात. संघ कार्डाटा. सर्व प्राण्यांना पृष्ठरज्जू असतो, ज्यांचे रूपांतर हे कवटी आणि पाठच्या कण्यात होतं. ओके. इंटरनल स्केलेटन. पृष्ठबाजूची चेतारज्जू असते, ज्याचे रूपांतर चेतासंस्थेमध्ये होतं. श्वसनासाठी कल्लाविदर किंवा फुफ्फुस पण असतं. एंडोस्टाईल असते. शरीर, डोके, मान, धड व शेपूट अशा भागामध्ये विभागलं जातं. कंठग्रंथी असते यांना, कार्डाटांना. यांच्यामध्ये बंद प्रकारची रक्त अभिसरण संस्था असते. हृदय शरीराच्या आधार बाजूला असतं. संघ कार्डाटा हा 3 उपसंघात विभागला जातो. सिफॅलोकार्डाटा, युरोकार्डाटा आणि व्हर्टिब्रेटा. आता उपसंघ बघू. सिफॅलोकार्डाटा. चेतारज्जू हा डोक्यातला असतो आणि चेतारज्जू सगळे खाऱ्या पाण्यामध्ये राहतात. यांचा आकार जास्तीत जास्त 5 सेंटीमीटर असून छोट्या माशासारखे दिसतात. यांचं एक्झाम्पल ॲम्पिओक्स आणि ब्रँकिओस्टोमा. युरोकॉर्डाटा, ट्युनॅकिटा बघा. यांचे बाहेरील आवरण ट्युनिसिनचे बनलेले असते. ट्युनिसिन म्हणजे सेल्युलोजसारखा पदार्थ. नोटोकॉट. चेतारज्जू हे त्यांच्या डिंबक अवस्थेमध्ये त्यांच्या शेपटीमध्ये असतं. खुल्या प्रकारची रक्त अभिसरण संस्था असते. सगळे खाऱ्या पाण्यामध्ये आढळतात, जसं की हेड्रेमोनिया, सी स्क्विड, साल्पा, डोलिओलम आणि ॲकॅप्लुरा. ओके. आता बघू नंतरचा पाठ. व्हर्टिब्रेटा. ओके. व्हर्टिब्रेटालाच काय म्हणतात? क्रॅनिएटा. यांच्यामध्ये क्रॅनियम म्हणजे कर्पर नावाचं मेंदूचं कवच असतं. हृदय समोरच्या बाजूला असतं. एकरूप संस्था असते. उपसंघ. व्हर्टिब्रेटाचे वर्गीकरण 2 गटामध्ये केले. एक आहे ॲग्नाता आणि गॅन्थोस्टोमेटा. ओके. ॲग्नाता आणि गॅन्थोस्टोमेटा 2 वर्गीकरणामध्ये केलेलं आहे. परंतु या गटाचे वर्गीकरण वर्गात केले आपण. ते कोणते कोणते बघू. व्हर्टिब्रेटाचे. ॲग्नाता, त्याला की हनुवटी नसणारा. ॲग्नाता म्हणजे हनुवटी नाही. आणि गॅन्थोस्टोमेटा म्हणलं तर हनुवटी असणारा. ओके. आता यांच्यामध्ये ॲग्नातामध्ये बघा ॲस्ट्रोकोडर्मी आणि सायक्लोस्टोमॅटो असे प्राणी येतात. ॲस्ट्रोकोडर्मी जे आहे ते पहिले व्हर्टिब्रेट्स आहेत. आता सगळे ते लुप्त झालेले आहेत. गॅन्थोस्टोमेटामध्ये पायसिस येतात. टेट्रापोडा येतं. ओके. टेट्रापोडाचे पुन्हा 4 वर्ग पडतात. उभयचर, सरीसर्प, सस्तन आणि एवज अशा प्रकारचे. सर्व सायक्लोस्टोमेटा हे सागर निवासी प्राणी. शरीर द्विपाद सममित असतं. हृदयाला 2 कप्पे असतात. या प्राण्यांना जबडे विरहित, चुशीमुख व अयुगिमित पर असतात. ओके. याचं एक्झाम्पल येतं मिक्झिन, पेट्रोमायझॉन. सायक्लोस्टोमेटाचं एक्झाम्पल काय? मिक्झिन आणि पेट्रोमायझॉन. आता सुपर क्लास पायसेस बघू. हा वर्ग मास्याचा आहे. यामध्ये गोड्या आणि खाऱ्या पाण्यातले मासे येतात. शरीरावर खवल्याचं आच्छादन असतं.
दोन्ही टोक निमुळते असतात. श्वसनासाठी आच्छादित किंवा अनाच्छादित कल्ले असतात. पाण्यामध्ये पोहण्यासाठी परांच्या जोड्या असतात. पच्चपुराचा म्हणजे शेपुटाचा भाग उपयोग केला जातो त्यांना. याचे हृदय 2 कप्प्यांनी बनलेलं असतं. ओके, पायसेसचं 2 कप्प्यांनी व एकेरी रक्त अभिसरण संस्था असते. हे शीत रक्ताचे प्राणी आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे नाही का तापमान आजूबाजूच्या तापमानानुसार बदलतं तसं त्यांचं स्वतःचं पण तापमान बदलतं, त्याला शीत रक्त म्हणतात, कोल्ड वार्म. अंडी घालणारे प्राणी असून यांच्यामध्ये बाह्यफलन घडून येतं. काहींना पूर्णपणे कास्तिमय अंतकंकाल तर काहींना अस्थिमय व कास्तिमय अंतकंकाल असतं. मत्स्यांच्या अभ्यासाला इकिओथॉलॉजी असं म्हणतात. यांच्यामध्ये पाण्याची कंपनी ओळखण्यासाठी रिडोसेप्टर असतं. सुपर क्लास स्पायसेसचे वर्गीकरण 3 वर्गामध्ये केलेलं आहे. सुपर क्लास स्पायसेसचे 3 वर्गीकरण. एक आहे प्लायकोडर्मी, क्वांटिक्रॅथाइस आणि अस्टिकोथाइस. ओके, प्लायकोडर्मी यांच्यातील सर्व प्राणी लुप्त झाले आहेत. क्वांटिक्रॅथाइसमधलं कॅड्रॉन कास्तिमय असतं. इक्थाइस म्हणजे फिश, यांचा अंतकंकाल कसा असतो, क्वांटिक्रॅथाइसचा कास्तिमय. आणि अस्टिक्थाइसचा अंतकंकाल हाडांनी बनलेला असतो. हाडांनी बनलेला असतो म्हणून त्याला काय म्हणतात, बोनी फिश असं म्हणतात. ओके, हे खाऱ्या पाण्यामध्ये आढळतात. फक्त 5% मत्स्य या प्रकारामध्ये येतात. ओके, मुख्य समोरच्या बाजूला खाली असतं. यामध्ये एक्झाम्पल आहे स्कॉलिडॉन, डॉग फिश म्हणतात. स्कॉलिडॉनलाच काय म्हणतात, डॉग फिश. इलेक्ट्रिक रे हातोड्यासारखे असतात, ते डोके असणारी शार्क येतं. रॅबिट फिश पण येतं. आता याच्यामध्ये बघा, मुख टोकाला अंडी घालणारे असतात. पापलेट, लोबिओ, स्टिंगरे, स्वॉफिश, कटला, बॉम्बे डंक, लंगफिश, एक्झोस्टिड्स, फ्लाइंग फिश, हिम्पो कॅम्पस, सी हॉर्स पण म्हणतात त्याला, सॅल्मॉन, गॅम्बुसिया आणि बेट्टा नावाचे फिश येतात. आता बघू ॲम्फिबियाबद्दल. उभयचर वर्ग. या वर्गामध्ये येणारे प्राणी कोणते बघूया. सध्याच्या उभयचर वर्गालाच आपण लिस्सा ॲम्फिबिया असंही म्हणतात. पाण्यामध्ये व जमिनीवर दोन्हीवर राहू शकतात. शरीरावर खवले नसतात. शरीर कसं असतं, मृदू असतं. यांच्या अंगावर श्लेष्मल ग्रंथी असतात, म्युकोसा म्हणतात त्याला. ते कायम ओलसर असतात. त्यामुळेच अग्रपाद म्हणजे पुढचे पाय आखूड असतात, तर मागचे पाय जे आहेत ते लांब असतात. त्वचेच्या पडद्याने जोडलेली 5 बोटे असतात. त्यांच्या शरीरावर हृदयाला किती, 3 कप्पे असतात. ओके, उभयचर प्राणी म्हणजे ॲम्फिबियाला 3 कप्पे. शुद्ध आणि अशुद्ध रक्त यांच्यामध्ये मिसळतं. यांच्यामध्ये बाह्यफलन घडून येतं. अंडी घालतात, ओही पॅरस म्हणतात त्यांना. डिंब अवस्थेमध्ये कल्ल्याद्वारे व समाधी काळामध्ये फुफ्फुसाद्वारे किंवा त्वचेद्वारे ते श्वसन करतात. पृष्ठवंशीय मधील सर्वात लहान वर्ग गोड्या पाण्यातलाच आढळतो. खाऱ्या पाण्यामध्ये आढळत नाही, त्यांना मान नसते. त्यांच्यामध्ये आरबीसी या द्विबाही वक्री, बायकॉन्व्हेक्स व केंद्रक असलेल्या असतात. ॲस्टिवेशन आणि हायबर्नेशन ह्या संकल्पना दाखवतात. ॲम्फिबियाचं वर्गीकरण 3 वर्गामध्ये केलं आहे. अपोडा, अपोडा, जिन्मो, फायनो म्हणतात त्याला. यांना पाय नसतं, शेपूट कमी असते किंवा नसतेच आणि बीळ करतात. जिम्नोफायना जे आहेत ते बीळ करणारे प्राणी आहेत. याच्यामध्ये एक्झाम्पल येतं इरोटायप्लस, इक्थायोफिस आणि त्याला ब्लाइंड वर्म असं म्हणतात किंवा सिसिलाईन. ओके, आता युराडेलामध्ये त्यालाच कॉर्डेटा असं म्हणतो. शेपूट असते, सारख्या आकाराचे पाय असतात. बाह्यकंकाल पण नसते याच्यामध्ये बाह्यकंकाल. सॅलामेंडर येतं, नेक्टरस येतं, सायरेन, टायटुरस आणि प्रोटियस हे एक्झाम्पल आहेत युराडेलाचे. अन्युरामध्ये पाय असतं. बोटे ही जाळीदार पडद्याने जोडलेली असतात. डिंबक अवस्थेमध्ये त्यांना शेपूट असतं. याच्यामध्ये एक्झाम्पल आहे राणा टायगरिना, इंडियन बुलफ्रॉग, रानपायस्पिस, लिओपार्ड फ्रॉग. ओके, रोड बफेओ, ॲलिटस, हायला, रायपोफोरस हे जे एक्झाम्पल आहेत अन्युराचे. ओके, 29 एप्रिलला जागतिक बेंडूक संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. 29 एप्रिल जागतिक बेंडूक संरक्षण दिन. आता बघू आपण रेप्टिलिया, सरीसृप वर्ग. हे प्राणी शीतरक्ती व बहुसंख्येने भूचर असतात. पाय खूप लहान असतात किंवा नाही का नसतातच. त्वचा कोरडी, खवलेयुक्त, खडबडीत असते. शरीर डोके, मान, धड, शेपूट असं विभागलेलं आहे. एकलिंगी अंडज असतात व फलन शरीराअंतर्गत होते. श्वसन केवळ फुफ्फुसामार्फत होतं. बहुतेकांना 3 कप्प्यांचे हृदय असते, परंतु मगरीला 4 कप्प्याचं हृदय असतं. कासव, पाल, सरडा, मगर, शॅमिलिऑन, सरडा, उडणारा सरडा. पाय नसणाऱ्यांमध्ये धामण, अजगर, साप, नाग येते. यांच्या कवटीनुसार 4 गट पडतात: ॲनिप्सिडा, पॅराप्सिडा, सिनॅप्सिडा आणि डायप्सिडा. डायप्सिडाचे विभाजन 3 गणामध्ये आहे. रिंकोप्सॅपिलिया हा न्यूझीलंडचा जिवंत जीवाश्म असून याचा 3रा डोळा कार्यरत असतो, तुतारा. क्रोकोडिलियाचा 4 कप्प्याचे हृदय असतं. स्नायूयुक्त पटल, सस्तन प्राण्यांसारखे दात असतात. तिन्ही गुणधर्म सस्तन प्राण्यांसारखेच येतं. क्रोकोडाईल, ॲलिगेटर आणि गॅव्हॅलियस येतं यामध्ये, क्रोकोडालियामध्ये. स्कॅमाटा यांचे 2 उपगणात विभाजन होतं. एक आहे लिझार्ड्स आणि दुसरा आहे वॉल लिझार्ड.
उडणारा सरडा, ॲफिसॉयरस म्हणजे यालाच आपण ग्लास स्नेक असे म्हणतो. अफिओसॉयरस याला आपण काय म्हणतो, ग्लास स्नेक असं म्हणतो. यांना पाय नसतो. शॅमिलिऑन सरडा हे सगळे स्कॅमाटामधले एक्झाम्पल येतात. ओके, आता बघूया सरीसृपाच्या अभ्यासाला आपण हर्पिटॉलॉजी असं म्हणतो. काय म्हणतो, हर्पिटॉलॉजी. सरीसृपाच्या अभ्यासाला हर्पिटॉलॉजी असं म्हणतात. लिझार्डच्या अभ्यासाला सोरॉलॉजी असं म्हणतात. सरीसृपाच्या अभ्यासाला हर्पिटॉलॉजी, लिझार्ड्सच्या अभ्यासाला सोरॉलॉजी, सापांच्या अभ्यासाला अपिडॉलॉजी किंवा दुसरं पण नाव आहे सर्पेटॉलॉजी. सर्पेटॉलॉजी, ओपिडॉलॉजी. सर्पेटॉलॉजी, ओपिडॉलॉजी म्हणलं तर सापाचा अभ्यास. लिझार्डच्या अभ्यासाला सोरोलॉजी म्हणतो आणि सरीसृपाच्या अभ्यासाला आपण हर्पिटॉलॉजी म्हणतो. आता येऊस पक्षीवर्ग बघू. हे उष्ण रक्ताचे वैकलिंगी अंडज प्राणी आहेत. पुढच्या पायाचे रूपांतर पंखात झालेले असते म्हणून द्विपाद असतात. शरीर दोन्ही टोकास निमुळतं. हाड हे पोकळ असल्याने शरीर हलकं असतं. हृदय 4 कप्प्याचे फुफ्साद्वारे शोषण होतं. बाह्यमुखाचे रूपांतर चोचीत झाले असते. हे उष्ण रक्ताचे असल्यामुळे त्यांना होमिओथर्मिक, एंडोथर्मिक असं म्हणतात. सर्व पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये यांच्या शरीराचे तापमान सर्वात जास्त येते, 40 डिग्री ते 45 डिग्री सेल्सिअस. यांच्या बाह्यकंकालाची चोच, पिसे व पंजे यात रूपांतर झालेले आहे. यांच्यामध्ये उदर नसतं पण घसागळ्यातील पिशवी असते. पक्ष्यांमधील ध्वनियंत्राला सिरिक्स म्हणतात. यांच्यामध्ये मूत्राशय नसतं. यांच्यामध्ये 12 जोडे असतात. पक्ष्यांमध्ये वास घेण्याची क्षमता नसते पण डोळे हे पेक्टेन नावाच्या घटकामध्ये तीक्ष्ण नजरेचे असतात. यांच्या कानामध्ये एकच हाड असतं. त्यांच्या त्वचेवर मात्र पिनग्रंथी असतात, त्या ज्या पिसांची निगा राखत असतात. पिनग्रंथी. त्यांचे पाठीमागचे मणके एकत्र येऊन जो भाग तयार होतो त्याला आपण पॅगोस्टाईल असे म्हणतो. आरबीसी द्विबाह्यवक्री व केंद्रक असणारे असतात. यांच्यामध्ये 2 उपवर्गात विभाजन होतं, आर्किओऑर्निथिस आणि निओऑर्निथिस. ओके, वरीलपैकी पहिला प्रकार लुप्त झाला आहे म्हणजे आर्किओऑर्निथिस लुप्त झालेला आहे आणि निओऑर्निथिसचे 4 प्रकारामध्ये गणामध्ये विभाजन केलेलं आहे. पॅलिओऑर्निथिसचं एक्झाम्पल येतं शहामृग आणि किवी. हे 2 जे प्राणी आहेत ते पॅलिओऑर्निथीमध्ये येतात. इम्पिनीमध्ये एक्झाम्पल येतं पेग्विन. इम्पिनी, पेग्विन, पॅलिओऑर्निथी आपल्याला जोडायला म्हणून येऊ शकतं. पॅलिओऑर्निथी, शहामृग आणि किवी. ओडोंटोगॅनिथी दात असणारे पक्षी जे मासे खातात हे सगळे लुप्त झालेले आहेत. निओग्नॅथी आधुनिक पक्षी जसं की हमिंगबर्ड येतो. निओग्नॅथीमध्ये हमिंगबर्ड हा सर्वात लहान पक्षी आहे. स्विफ्ट हा सर्वात जलद पक्षी येतो. स्विफ्ट. मोर, अल्बॅट्रॉस सर्वात मोठा पक्षी आहे. अल्बॅट्रॉस सर्वात छोटा पक्षी येतो. हमिंगबर्ड आणि सर्वात जलद पक्षी स्विफ्ट. वल्चर हा मांसभक्षी पक्षी आहे. वल्चर हे अंडी घालत असतात तरी त्यांच्यामध्ये फलन अंतर्गत होत असतं. स्त्रीलिंगी पक्ष्यांमध्ये फक्त डाव्या बाजूला अंडकोश आणि अंडवाहिनी असते. यामुळे शरीराचे वजन कसं कमी ठेवण्याला मदत होतं. आता एक्झाम्पल म्हणलं तर पोपट, घार, घुबड. आता मॅमेलिया बघा, सस्तन प्राणी. हे प्राणी उत्क्रांत उष्णरक्ती, प्रामुख्याने भूचर, पर्यावरणाशी पूर्णपणे अनुकूलित झालेले असतात. यांना दूध सरवणाऱ्या ग्रंथी असतात. शरीरावर केस पण असते आणि स्वेट ग्लँड पण असतात. तेलग्रंथी पण आहेत. एकलिंगी आणि जरायुज असतात. परंतु या वर्गामध्ये येणारे परंतु अंडी घालणारे प्राणी म्हणजेच काय, प्लॅटिपस आणि एगडिना. जरायुज प्राणी म्हणजेच काय असतं, जरायुज म्हणजे काय असतं, जे थेट पिल्लांना जन्म देतो त्यांना काय म्हणतो आपण, जरायुज प्राणी म्हणतो. ते अंडी नाही घालत. ओके, हृदयाला 4 कप्पे असतात मॅमेलियाच्या. हलणारा जबडा, हलणारा बाह्यकर्ण, डोळ्यांची पापणी हलते. छाती व उदर पोकळी यांच्यामध्ये स्नायुमय पडदा असतो. स्वरयंत्राच्या मदतीने हे प्राणी ध्वनिर्मित करू शकतात. हे उष्ण रक्ताचे प्राणी असून यांना होमिओथर्मिक किंवा एंडोथर्मिक प्राणी असेही म्हणतात. यांच्यामध्ये घ्रामग्रंथी, स्तनग्रंथी, मेदग्रंथी असतं. यांचे शोषण केवळ फुफ्सामार्फतच होते. यांच्यामध्ये 3 वर्गीकरण आहे, प्रोटोथेरिया, मेटोथेरिया आणि युथेरिया. आता प्रोटोथेरिया म्हणजेच काय, मोनोट्रेमाटा. हे अंडी घालतात. सस्तन प्राणी आहेत. गर्भाशय नसतो. यांच्यामध्ये बाह्यकर्ण पण नसते. स्तनग्रंथी या दोन्ही लिंगामध्ये कार्यरत असतात. प्रौढांमध्ये दात नसतो, फक्त टोकदार जबडे असतात. एक्झाम्पल आहे ऑर्निथोरिंकस. ही एकमेव विषारी सस्तन प्राणी आहे. यांची विष ग्रंथी ही त्यांच्या मांडीमध्ये असते. मोनिट्रेमॅटा या गणामध्ये. टॅकिग्लॉसम पण आहे त्याच्यामध्ये. आता मेटाथेरिया बघा, पिशवीधारी. मेटाथेरिया जे आहे ते मेटाथेरिया पिशवीधारी स्तनधारी प्राणी आहेत. यांच्यामध्ये गर्भाशय, स्त्रीजन अंग यांच्यामध्ये जोड्या असतात. बाह्यकर्ण पण असतो. स्तनधारी या फक्त स्त्रीलिंगी प्राण्यांमध्ये. यांच्यामध्ये प्लासेंटा असतो. हे थेट पिल्लांना जन्म देतात मेटाथेरिया. आणि प्रोटोथेरिया ही अंडी घालणारे. ओके, जरायुज म्हणजे पिल्लं घालणारे. कांगारू एक्झाम्पल आहे मेटाथेरियाचं. डायडेड लिप्स आणि कोवाला. ओके, टेडी बियर म्हणतो आपण. जर प्रौढ कांगारू व गाय हे जवळपास सारख्या आकाराचे असतात पण जन्माच्या वेळी कांगारू हा घेवड्याच्या आकाराचाच असतो. 1 ग्राम एवढं वजन असतं.
जन्माच्या वेळी वासरू मात्र 45 किलोग्राम एवढा असतो. आता युथेरिया बघा, युथेरिया हे प्लॅसेंटाधारी सस्तन प्राणी येतं. यांच्यामध्ये एकच गर्भाशय असतो. हे पिल्लांना जन्म देतात. युथेरिया स्तनग्रंथी या फक्त स्त्रीलिंगी सजीवांमध्येच विकसित असतात. बाह्यकर नसतं. यांच्यामध्ये 60 गण पडतात. त्यापैकी कोणते कोणते महत्त्वाचे ते बघू आपण. सस्तन प्राण्यातील काही महत्त्वाचे गण. प्रायमेट्स एक्झाम्पल येतं लेम्बरस, लोरीस, माकडे, आदिजीव, मानव हे प्रायमेटमध्ये येतं. इन्सेक्विटेरियामध्ये छोटे सस्तन प्राणी येतात. हेडगे, हॉग आणि मोल. लँगोमॉर्फामध्ये ससा येतो. लँगोमॉर्फा ससा. प्रोबोसिडिया हत्ती. प्रोबोसिडिया हत्ती. सिटेसी म्हणलं तर व्हेल, मासा, डॉल्फिन येतं. ब्ल्यू व्हेल जे आहे ते पृथ्वीवरील सर्वात मोठा सस्तन प्राणी येतो, पण याला दातच नसतात. हा नाही का प्लॅक्टॉन खातो. प्लॅक्टॉन म्हणजे काय, तर पाण्यावर जे तरंगणारं प्लवंग असतं ते खात असतं ब्ल्यू व्हेल. स्पर्म व्हेल दातं असणारी व्हेल असतात. हे मासा इतर लहान मासे खातात. त्यांचा मेंदू पण मोठा असतो. डॉल्फिन हा मानवानंतर सर्वात हुशार सस्तन प्राणी आहे. कार्निव्होरा मांसाहारी प्राणी आहे. भूचर म्हणजेच पिसिपेडिया कुत्रा, वाघ, सिंह, मांजर हे पिसिपेडिया येतात. जलचरमध्ये सील, वॉलरस, सी लॉयन. सिरिया सी काऊ आहे. अँटीऑडक्टिला हे 2 ते 4 खुरी असणारी आहेत. उंदराला 4 कप्पे असतात. अँटीऑडक्टिला रवंत करतात. सरासरी डुक्कर सोडून इतर सर्व रवंत करणारे असतात. यामध्ये पॅरिसोडॅक्टिलामध्ये ना एक्झाम्पल येतं घोडा, झेब्रा, बेल. पॅरिसोडॅक्टिला. चिरोप्टेरामध्ये वटवाघूळ येतात. रॉडेशियामध्ये हा सर्वात मोठा सस्तन प्राणी येतो. रॉडेशिया. उंदीर, खार, गिनपिंग, पार्कुपाईन हे आहेत प्राणी. ब्ल्यू व्हेलच्या त्वचेखाली असणाऱ्या मेदाला ब्लंबर असं म्हणतात. त्याच्या जबड्याला बॅलिन म्हणतात. ॲम्बेग्रिस हे स्पर्म व्हेलच्या आथऱ्यापासून मिळवलं जातं. आणि उंट हा एकमेव सस्तन प्राणी आहे ज्याला आरबीसीला केंद्रक असतं. बाकी सस्तन प्राण्यांमध्ये मात्र आरबीसीमध्ये केंद्रक नसतं. लाईन टू लाईन लक्षात ठेवा. उंटाला सस्तन प्राणी असून याच्यामध्ये आरबीसीला केंद्रक असते. अजून महत्त्वाचे पॉईंट बघा. सृष्टीमध्ये सर्वात जास्त कीटकांची संख्या दिसून येते. पोमॅटो ही बटाटा आणि टोमॅटो यांचे एकत्रीकरण बनवतात. त्यांना बिया येत नाहीत. थ्रिओफिस्ट या शास्त्रज्ञाने वनस्पतीचे वर्गीकरण वृक्ष, झुडपे, शाख या गटात केलं. अरिस्टॉटल यांनी जलचर, उभयचर, खेचर, भूचर अशा गटामध्ये केलं. शाख म्हणजे काय, रोपटे. यांची खोडे हिरवी व नाजूक असतात. त्याची उंची पण लहान असते. झुडपांमध्ये थोडंसं कठीण असतं खोड्यांचं. तसंच या खोडाच्या खालच्या भागामध्ये फांद्या येतात. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात असलेली वनस्पती व प्राणी यांच्या संरक्षणासाठी करार झाला होता 1975 मध्ये. तो अंमलात पण आणला होता. ओके. अजून काही महत्त्वाचे पॉईंट बघू. जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझीलमधील रिओ दे जेनेरो इथे 1992 मध्ये वसुंधरा परिषद झाली होती. जैवविविधतेवर करारावर सह्या केल्या होत्या. जैवविविधतेसंबंधी बघा, अभयारण्य जे आहे ते असे क्षेत्र असतं जिथे प्राण्यांसाठी आश्रयासाठी वेगळं वातावरण तयार केलं असतं. नॅशनल पार्क म्हणजे वन्यजीवनासाठी राखीव ठेवलेलं जागा आहे जिथे वन्यसजीव अधिवास करतात. बायोस्फिअर रिझर्व म्हणलं तर वनस्पती आणि प्राणी दोघांसाठी पण संवर्धनासाठी बायोस्फिअर असतं. आदिवासी जमातीसाठी जगण्यासाठी संरक्षित केलेल्या जागाला बायोस्फिअर असं म्हणतात. फ्लोरा म्हणलं तर विशिष्ट प्रदेशामध्ये किंवा कालखंडामधले वनस्पतीची जात येते. फाउना म्हणलं तर विशिष्ट प्रदेशामधलं किंवा कालखंडातले प्राणी जात. ओके. फ्लोरा म्हणलं तर वनस्पती आणि फाउना म्हणलं तर प्राणीजात. प्रदेशनिष्ठ जात वनस्पती किंवा प्राण्यांची अशी जात आहे की ज्यामध्ये एखाद्याच विशिष्ट प्रदेशामध्ये आढळून येते, त्यास प्रदेशनिष्ठ जात असे म्हणतात. इंडियन जियांट स्क्वॅरल खार ही नाही का फक्त फ्लाइंग स्क्वॅरल जी आहे ती एका विशिष्ट प्रदेशामध्येच आढळते. आता एंडेंजर्ड स्पीसीज जी आहे ती सजीवांची जात सृष्टीमध्ये खूपच अल्प प्रमाणामध्ये शिल्लक येते किंवा अशी जात जी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. एंडेंजर्ड स्पीसीज. आता रेड डाटा बुक हा एक असा संग्रह आहे ज्यामध्ये सर्वच एंडेंजर्ड वनस्पती व प्राणी यांचा समावेश केला जातो. रेड डाटा बुकमध्ये जे वनस्पती नष्ट होणार आहेत त्यांचं नाव नोंदवलं जातं. भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था स्थापना 1890 मध्ये केली होती. भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था कधीची? 1890ची. आणि प्राणी सर्वेक्षण संस्था ही 1916ची. कर्नाटक सरकारने आशियातील हत्तीचे संवर्धन करण्यामध्ये राज्यामध्ये प्रोजेक्ट एलिफंट हा कार्यक्रम राबविला होता. भारतामध्ये 50% जास्त वाघांची संख्या, 65% आशियन हत्ती आहे तर 85% एकशिंगी गेंडा आणि 100% आशियन सिंहाची संख्या येते. भारत हा जगातील 12वा जैवविविधता देशातील 6व्या क्रमांकाचा देश आहे 12 देशांपैकी, ज्यामध्ये जगातील 34 बायोडिझर्व्हिटी हॉटस्पॉट फक्त 2 येतात, पूर्व हिमालय आणि पश्चिम घाट. ओके. बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणलं तर पूर्व हिमालय आणि पश्चिम घाट.
थ्रेटन्ड स्पेसीज म्हणजे सजीवाची अशी जाती ज्या भविष्यामध्ये एंडेंजर्ड स्पेसीज होऊ शकतात. भारताकडे 172 प्राण्यांच्या जाती थ्रेटन्ड स्पेसीज म्हणून ओळखल्या जातात. म्हणजे जगातील एकूण थ्रेटन्ड स्पेसीजपैकी 2.9% येतं. आयुमर्यादा, परंतु काही वनस्पती खूप काळ टिकतात. ओके. दक्षिण अमेरिकेजवळ गॅलोपेगोस बेटावर आढळणाऱ्या महाकासवाचे आयुर्मान किती? 170 वर्ष एवढं आहे. आता घरमाशीचं आयुर्मान किती असतं आयुष्य? 1 ते 4 महिने. घरमाशी 1 ते 4 महिने. कुत्र्याचं आयुष्य हे 12 ते 18 वर्ष असतं. शहामृगाचं 50 वर्ष, हत्तीचं 70 ते 90 आणि मे फ्लायचं असतं 1 ते 24 तास फक्त. मे फ्लाय 1 ते 24 तास. एकदम महत्त्वाच्या इमेज बघून घेऊ. संघ प्युरिफेरामधले एक्झाम्पल बघा. सायकॉन स्पंज येतं आणि युप्लेक्टेला येतं. संघ सिलेंटेराटामध्ये कोरल, सायड्रा, सीपेन, जेलीफिश येतं. संघ ॲनिलिडामध्ये नेरिस, लीच आणि गांडूळ येतं. संघ प्लॅन्टीहेल्मिथिसमध्ये टेपवर्म, फ्लॅटवर्म, फ्ल्यूक येतं. संघ ॲस्केलमध्ये ॲस्कॉरिस. संघ हेमिकॅडेटामध्ये येतं बॅलॅनोग्लॉसम. मोलुस्कामध्ये गोगलगाय, शंख आणि शिपले, ऑक्टोपस आणि स्क्विड येतं. इकॅनोडर्मॅटामध्ये सी आर्चिन, सी कुकुंबर, तारामासा येतो एक्झाम्पलमध्ये. संघ कार्डाटामध्ये सिसिलियन येतं. सिसिलियन, सॅलामेंडर आणि फ्रॉग येतो. ओके. कार्डाटा उभयचर प्राण्यांमध्ये. संघ कार्डाटामध्ये स्वरीसर्पामध्ये कासव, उडणारा सरडा, शॅमिलिओन सरडा, साप आणि मगर येते 4 कप्प्याची. संघ कार्डाटामध्ये वर्ग पक्षी येवस म्हणतो आपण. शहामृग, कोकिळ सगळे पक्षी येतात. पोपट. ओके. 3 बोटाचे शहामृग, पेग्विन पण येतो पक्षी येवस संघ कार्डाटाचमध्ये. संघ कार्डाटा सस्तन प्राण्यांमध्ये हत्ती, गाय, कांगारू, ससा, डॉल्फिन, मुंगूस, उंदीर, वटवाघूळ ही सर्व येतात सस्तन प्राण्यांमध्ये. पर्यावरणासंबंधित काही महत्त्वाचे मुद्दे बघू. वनसंवर्धन कायदा 1980चा. कायद्याचा भंग करणाऱ्या व्यक्तीला 15 दिवसाचा कारावास होतो. पर्यावरण संरक्षण कायदा आहे 1986चा. कायद्याचा भंग करणाऱ्या व्यक्तीला 5 वर्षापर्यंत कारावास, 1 लाख दंड. राष्ट्रीय हरित न्याय अधिकरण स्थापना 2010 मध्ये करण्यात आली होती. ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण कायदा 2000चा येतो. जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन आणि हाताळणी नियम 1998. ई कचरा व्यवस्थापन आणि हाताळणी नियम 2011. वन्यजीव संरक्षण कायदा 1972. त्यानुसार कलम 49A बघा, दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या व्यापारावर पूर्णतः बंदी आणली. 49B ने वन्य प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेल्या वस्तू वापरावर बंदी. 49K मध्ये वन्य प्राण्यांच्या वस्तूंना असलेला मोठा त्वरित जाहीर करणे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणीय संस्था त्यांचे मुख्यालय IUCN येतं ग्लॅंड, स्वित्झर्लंड. IPCC जिनिव्हा. UNEP म्हणलं तर नैरोबी, केनिया. WWF येथे न्यूयॉर्क. बर्ड लाईफ इंटरनॅशनल. कॅब्रिज हरित हवामान विधी, सोंगडो, दक्षिण कोरियामध्ये. धोक्यात असलेल्या प्रजातीचे वर्गीकरण बघा. संकटग्रस्त प्रजाती लॉयन, टेल्ड, वॉर्नर, तन्मूर. दुर्मिळ प्रजाती रेड पांडा, कस्तुरी मृग. संवेदनशील प्रजाती म्हणलं तर पट्टेरी वाघ, गिरचे सिंह. अनिश्चित प्रजाती शेकरूखार. IUCN वरील जातीची यादी रेड लिस्ट तयार करते आणि यामध्ये गुलाबी पान संकटग्रस्त प्रजाती. ओके. गुलाबी पान जे आहे ते संकटग्रस्त. हिरवे पान हे पूर्वी संकटग्रस्त पान. ओके. आणि आता धोक्याच्या बाहेर असलेल्या प्रजातींना हिरव्यामध्ये, गुलाबीमध्ये संकटग्रस्त असलेल्यांना दाखवतात रेड लिस्टमध्ये. IUCN जे तयार करते ते. अशा प्रकारे आपण टोटल क्लासिफिकेशन बघितलं प्राणी प्लस वनस्पती. ओके. याच्या बाहेर आपल्याला एकही क्वेश्चन पडणार नाही. हाच टॉपिक आपण एकदम व्यवस्थित करायला पाहिजे. ओके. थँक्यू फ्रेंड्स.